आगतम स्वागतम सुस्वागतम. आज एक गमतीदार नाटक सादर करणार आहोत. नाटकाचे नाव आहे फजिती आणि त्यात मुलींचा पाहण्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात मुली आपल्या बोबडेपणा आणि गोंधळासोबत वडिलांची फजिती करतात. वडिलांनी मुलींना शांत बसण्यासाठी सांगितले असते, पण ते कधीही शांत नसतात आणि पाहुण्यांसमोर त्यांची गडबड आणि चेष्टेचा एक नवीन पैलू उलगडतो. तुम्हाला या नाटकाचा आनंद घेताना काही फजिती, गमतीदार संवाद आणि हास्यपूर्ण प्रसंग पाहायला मिळतील. चला तयार होऊया आणि हास्याचा धम्माल अनुभवूया. हे नाटक तुमचं मनोरंजन करेल अशी आशा करते. प्रथम आपण पात्रांची ओळख करून घेऊया. बाबाची भूमिका करत आहे श्रीनाथ संतोष शिंदे. आईची भूमिका करत आहे मायरा नाझी सतीश. बाबाची भूमिका करत आहे आदित्य दीपक खोबरे व आपल्या 4 मुलींच्या भूमिकेत आहेत रागिनी मारुती खंडागळे, श्रद्धा अंजनराव घोगरे, श्रवंती प्रदीप ननवरे, अर्पिता आप्पासाहेब कोकरे व आपले 4 पाहुणे कलाकाराच्या भूमिकेत आहेत श्रीराम अमोल गुरव, आई समिती नामदार, नीलकंठ संदीप पुरंगे, निखिल गणेश चांदणे. स्वस्थ आरोग्यासाठी विनोदी नाटक सादर करत आहेत आपले 4थी उत्कर्ष वर्गातले बालकलाकार. बैठक खोलीतील प्रसंग. अहो, ऐकलंच का? बोल, काय ग? आज पाहुणे येणार होते ना? हो, येणार आहेत ना पाहुणे. मुलींना स्वयंपाक सांगू का करायला? हो, मुलींना छान स्वयंपाक करायला सांग. कधीपर्यंत येणार आहेत पाहुणे? पाहुणे अंदाजे 1 वाजेपर्यंत येतील ना? बर. जया, माया, जाई, जुई, इकडे या ग पोरींनो. आई आई. बर, ऐका मुलींनो.
कोणी एक शब्दही बोलायचा नाही. खबरदार जर त्यांच्या समोर कोणी बोललात तर. कळलं? बाबा बाबा पाणी आले आहे. चला ग मुलींनो, आज चला पटकन. या या. नमस्कार. बसा. नमस्कार. नमस्कार. प्रवास कसा झाला आपला? छान झाला प्रवास. आपली ओळख करून देता का? नमस्कार, मी डॉक्टर आहे. नमस्कार, मी विजय, मी पोलीस आहे. नमस्कार, मी संजय, मी शेतकरी आहे. नमस्कार, नमस्कार, मी राहुल, मी इंजिनियर आहे. आपण मुली दाखवायचा कार्यक्रम करूया का? हो हो चालेल. अगं जरा बोलवून आणशील का मुलींना? हो. ही माझी मोठी मुलगी जया, ही माया, ही जाई आणि ही सुई. आपण काय करता? अहो पाहुण्यांना भूक लागली असेल, पाहुण्यांना जेवण करू द्या, नाहीतर जेवण थंड होईल. आपण आधी जेवण करून घेऊयात का? हो हो चालेल. श्रीखंड काय पक्क झाले हो, पण केशराचा वास काय घमघमतोय. तसं सगळं जेवण सुरेखच झाले हो, पण कढीची चव मात्र न्यारीच आहे बुवा. वाटी मागून वाटी नुसती कढीच प्यायची वाटते. कुणी बनवली वांग्याची भाजी? मी बनाय.